कशाचे लागावे? चिंच खाण्याचे. आपल्या इकडे लागतात बघा, भलतेच लागतात. अहो मासाहेबांना डोहाळे लागले तलवार बाजीचे, घोड्यावर स्वार होण्याचे, सिंहासनावर बसून आरूढ होण्याचे मासाहेबांना डोहाळे लागले. आता अवघेच दिवस राहिले होते. आता अवघेच दिवस राहिले होते. त्या महाराष्ट्राची वसुंधरा सजली होती राजांचं चरण स्पर्श करण्यासाठी. सह्याद्रीचा उर अभिमानानं भरून आला होता राजांना उरात घेण्यासाठी. जनता मात्र आनंदून आनंदून गेली होती राजांची नेतृत्व संपन्नता बघण्यासाठी. अण्णासाहेब त्या युल्याच्या पोटातल्या गर्भाला सांगत होत्या, बालशुभांच्या पाहुणी अवघ्या थोर बाललीला, बालशुभांच्या पाहुणी अवघ्या थोर बाललीला, भविष्य जाणूनी हर्ष जाहला माझी जाऊला, भविष्य जाणूनी हर्ष जाहला माझी जाऊला. गड जिंकावे राज्य निर्मावे, गडांनी जिंकावे राज्य निर्मावे, आणि दैन्य जावे, आणि दैन्य जावे. सिंधू नदी दर्याला मिळते तिथपर्यंत स्वराज्य व्हावे, सिंधू नदी दर्याला मिळते तिथपर्यंत स्वराज्य व्हावे. आणि अखेर 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 तो सुवर्ण दिवस उजाडला. दिवस होता 19 फेब्रुवारी 1630. या महाराष्ट्राच्या कुशीत जिजाऊंच्या कुशीत शुभा राजांचा जन्म झाला. माझा राजा जन्मला.